मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा लागला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून शेअर नसला तर शेअर करून, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जगा बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो, जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जगा यूज केला मटेरियल आहे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर आपला टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। आपल्या टेलिग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे, तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता। एकदम फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो, जे का ऑल मटेरियल्स फोटो PNG बीटमार्क सर्व काही प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो। सर्वात अगोदर जे आलेट मोशनला ओपन करायचं मित्रांनो, मग आणखी प्लस प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। सर्वात अगोदर बीटमार्कला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर एकदम छान असे दिसून जाईल, जे का फर्स्टला आहे मित्र प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं मित्रांनो जे का तुम्हाला दोन फोटो दिलेला आहे मित्रांनो, जे तुमचे जे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला ॲड करून घ्या, त्या फोटोला ॲड करून घ्या। जसं की आपला अशा प्रकारे मी का अशा प्रकारे 1.26 बीट पण एक फोटो ॲड करता वरती डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून आपल्या हिशोबाने सेट करून घ्यायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला सेकंड बीटला 2 पार्टमध्ये कट करायचा, सेकंड बीटला 2 पार्टमध्ये जसं मी फोटो वगैरे कट करत आहे मित्रांनो त्याच टाइम तुम्ही पण फोटो वगैरे लवकर अशाच प्रकारचे फोटो वगैरे कट करूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकर अशा प्रकारे फोटो वगैरे कट करून घेतलेला आहे मित्रांनो। अशा फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला अशा प्रकारे 1.26 बीटला प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे करून त्या फोटोला आपण अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून आपल्या हिशोबाने सेट करून घ्यायचं मित्रांनो। अशा प्रकारे सेट वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला लास्ट फॉर्म ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला सेकंड बीट लावून 2 पार्टमध्ये आणखी सेकंड बीट लावून 2 पार्टमध्ये मी फोटो वगैरे कट करता मित्रांनो त्याच टाइम तुम्ही पण फोटो वगैरे अशा प्रकारे कट करून घ्या। अशा फोटो वगैरे कट केल्यानंतर फर्स्टला आहे प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं इथे एक आपला अशा प्रकारे इथे एक डायलॉग पेज दिला आहे मित्रांनो। ह्या डायलॉग पेजला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला लास्ट फॉर्म ओढून घ्यायचं मित्रांनो। असं ओढून वगैरे घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं PNG वगैरे दिसून जाईल मित्रांनो। मग आपला जे फोटोज आहेत मित्रांनो सर्व फोटोजमध्ये इफेक्ट्स वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखी आपला शेक इफेक्ट प्लसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे फर्स्ट फोटो आहे मित्रांनो त्या फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आपला बीटमार्क प्लसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे लहान लहान फोटो आहेत मित्रांनो अशा प्रकारे सर्व लहान लहान फोटोजमध्ये एक फोटो सोडून एका पूर्ण इफेक्ट्स वगैरे लावून घ्यायचं। जसं की आपला स्क्रॉल करून घ्यायचं, फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला जे का एक फोटो सोडायचं का सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मी एक फोटो सोडून एका फोटोला इफेक्ट्स वगैरे लावत आहे मित्रांनो त्याच टाइम तुम्ही पण एक फोटो सोडून एका फोटोला इफेक्ट्स वगैरे ॲड वगैरे करून घ्या मित्रांनो। अशा इफेक्ट्स वगैरे ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला शेक इफेक्ट प्लसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर जे का लहान फोटो आहे मित्रांनो जे का सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखी आपला बीटमार्क प्लसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर जे लहान फोटो जे का सेकंड फोटो उरलेले होते मित्रांनो हे लहान लहान जे का उरलेले फोटोजमध्ये सर्व फोटोजमध्ये हाईक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं। जसं की आपला फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपला जे का फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपला जे का सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। जसं मी इफेक्ट्स वगैरे लावत आहे मित्रांनो त्या सर्व फोटोजमध्ये इफेक्ट्स वगैरे अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे लावून वगैरे घ्या। अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे लावल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला शेक इफेक्ट प्लसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे का लॉंग फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला बीटमार्क प्लसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला स्क्रॉल करून आल्यानंतर जे का 1.26 बीटचे जे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असे दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आपला शेक इफेक्ट प्लसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का लॉंग फोटोमध्ये जे का सेकंड फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं, जे का डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखी आपला बीटमार्क प्लसला ओपन करायचं। ओपन
ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे 3.00ची जे बीटची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. मग आपला जे डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला जे पेस्ट स्टाईलवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला एक बार टॅप करायचं, पेस्टवरती क्लिक करायचं. म्हणजे काय असं एकदम छान असं सेम टू सेम असं इफेक्ट्स वगैरे ॲड झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपला जे एक फोटो सोडा जे सेकंड फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. आणखी आपल्या त्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखी पेस्ट स्टाईलवरती क्लिक करायचं. जसं की आपला एकदम छान अशा प्रकारे सेट वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखी आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर जे लास्ट फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. आणखी आपल्या जे डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. कॉपी लेअरवरच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला 3.00च्या बीटला यायचं. प्लस सेकंडवरती क्लिक करून इथे एक रेक्टँगल ॲड करायचं मित्रांनो. रेक्टँगल ॲड केल्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. आणखी आपल्या जे कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे कलर आहे त्याला ब्लॅक करून घ्यायचं. ब्लॅक केल्यानंतर जे ब्लेंडिंग ऑफसिटीवरती क्लिक करून जे ऑफसिटी आहे मित्रांनो त्याला 10 ठेवून घ्यायचं. 10 ठेवल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला इफेक्ट्सवरती क्लिक करायचं मित्रांनो. ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं मित्रांनो. जे काश्मीरवर सर्चच्या ऑप्शनवरती क्लिक करून ब्लिंक नावाचे इफेक्ट वगैरे सर्च करून घ्यायचं मित्रांनो. ब्लिंक नावाचे इफेक्ट सर्च केल्यानंतर इफेक्टवरती क्लिक करायचं. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं. जे स्टँडर्ड सेटिंग आहे मित्रांनो त्याला पूर्ण करून घ्यायचं. पूर्ण केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्याला लास्ट पण जायचं मित्रांनो. जे टायमिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करून लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला असं प्रकारे स्क्रॉल करून घ्यायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर जे लॉंग फोटो म्हणजे सेकंड फोटोवरती क्लिक करायचं. जे डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखी आपलं जे अशा पेस्ट स्टाईलवरती क्लिक करायचं मित्रांनो. आणखी आपल्या एकदम छान अशा प्रकारे सेट वगैरे झाले दिसून राहिले. जे आणखी आपला जे लास्ट फोटो त्या फोटोवरती क्लिक करायचं. जे डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट स्टाईलवरती क्लिक करायचं. पेस्ट स्टाईलवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला व्हिडिओ एकदम छान असं जबरदस्त पद्धतीने बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आणखी आपला व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओ. मी तो पण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.